न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। गोवंश संपला तर शेतकरी आणि सुजलाम सुफलाम भारत दोन्ही संपतील। अहिल्यानगरमध्ये गोमाता संवाद यात्रेतून कडक इशारा। देशी गोवंश वाचवणे हा केवळ एक भावनेचा किंवा धार्मिक कार्यक्रम नाही, तर हे देशाच्या अस्तित्वाचे युद्ध आहे। गोवंश संपला तर रासायनिक खतांनी वांझ झालेली आपली शेती आणि पर्यायाने संपूर्ण देश उद्ध्वस्त होईल, अशा अत्यंत जळजळीत शब्दात महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी अहिल्यानगरमध्ये गोतस्करांना आणि गोवंशाकडे पाठ फिरवणाऱ्या व्यवस्थेला खडे बोल सुनावले। महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग आणि गोसेवा आयोगाच्या वतीने आयोजित राज्यमाता गोमाता संवाद यात्रा आज अहिल्यानगरमधील मनमाड रोड येथील संजोग मंगल कार्यालयात धडकली। या प्रसंगी आयोजित जाहीर सभेत वक्त्यांनी अत्यंत आक्रमक आणि धारदार भाषणांनी उपस्थितांमध्ये गोवंश रक्षणाची धग निर्माण केली। हिंदू राष्ट्र सेनेचे संजय आडोळे यांनी व्यासपीठावरून गर्जना केली की जिल्ह्यात गोवंशाची तस्करी आणि कत्तल अजिबात खपवून घेतली जाणार नाही। गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावत राज्यातील 1000 गोशाळांना थेट आर्थिक आणि कायदेशीर बळ देण्याची घोषणा केली। 15 दिवसात 6000 किलोमीटर फिरणारी ही यात्रा केवळ भाषणे ठोकण्यासाठी नसून गोशाळांचे प्रश्न जागेवर सोडवण्यासाठी आहे। जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो संतप्त आणि ऊर्जेने भरलेल्या शेतकऱ्यांनी, गोसेवकांनी संपूर्ण परिसर जय गोमाता, गोमाता की जयच्या घोषणांनी दणाणून सोडला। या संवाद यात्रेने अहिल्यानगरमधील गोवंश रक्षणाच्या आंदोलनाला आता केवळ आक्रमकच केले नाही, तर गोतस्करांचे धाबे दणाणून सोडले आहेत। यावेळी राजूभाई शहा, सुनालजी सूर्यवंशी, उद्धवजी नेरकर, जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, महापौर ज्योती गाडे, अनिल मोहिते, जिल्हाध्यक्ष भाजपा गजेंद्र सोनवणे, विश्व हिंदू परिषद डॉक्टर उमेश पाटील, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉक्टर मुकुंद राजळे, ललित चोरडिया, गौतम कराळे, हरिभक्तपरायण रवींद्र महाराज सुद्रिक, अमितजी गटणे, करण भापकर, डॉक्टर संदीप पालवे, उद्योजक राजेंद्रजी पाचे, उद्योजक अपूर्व गुजराथी, श्रीनिधी सोमानी आदींसह अनेक सामाजिक तसेच गोरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। बघा, मी मागच्या 2 वर्षापासून विचार करत होतो की सरकारने लोकांच्या दारात जायला पाहिजे, त्यांच्या अडचणीत त्यांच्या इथे जाऊन समजून घ्यायला पाहिजे। आणि म्हणून जसंही महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या मार्फत गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला, भारतात पहिलं राज्य, आणि म्हणून ही यात्रेचं नाव सुद्धा आपण बघितलं तर राज्यमाता गोमाता संवाद यात्रा आहे। याच्यातून संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि संवादातून आम्हाला आत्मनिर्भर गोशाळा तयार करायच्या आहेत, गो आधारित शेती करायची आहे, आणि जे आपल्या गावाखेड्यामध्ये आहे ते वातावरण परत आणायचे। आजकाल सगळेजण गावात कोणी राहायला तयार नाही, ते सगळे शहराकडे चालले, शहराकडे व्यवस्था नाही, मग सगळे वेगळ्याच पद्धतीने सगळं चाललंय। शहरमध्ये जेवढी कॅपॅसिटी त्याच्यात 2-2, 3-3 पट पॉप्युलेशन झालं, गाव खाली होत चालले। तर गावात सुद्धा रोजगार मिळू शकतो, आणि म्हणून पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या मार्फत अनेक योजना ह्या आता आपण गावातल्या शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी, गोपालकांसाठी, महिलांसाठी या सगळ्या काढलेल्या आहेत। त्या योजना पोहोचवणं, आत्मनिर्भर गोशाळा बनवणं, गो आधारित शेतीसाठी प्रेरित करणं या उद्देशाने 22 जूनला ही राज्यमाता गोमाता यात्रा सुरू झाली पुण्यावरून, आणि ती 5 जुलैला ही नागपूरमध्ये त्याचा समारोप होईल। आणि या यात्रेत जे काही आम्ही आता हे सगळं बनवणारे, डॉक्युमेंट बनवणारे, फाईल बनवणारे, हे सगळ्या फाईल आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या समोर पुटअप करणार आहोत। मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीत हा समारोप होणार। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।